मध्ये काय दिलंय as for same angle of incidence, angle of refraction in 4 different media दिले A, B, C, D, having angle 50, 30, 50, 40 and 20 respectively. Speed of light is maximum in which medium? मग यासाठी मी थेअरी काय सांगितली होती, तर सपोज हे आपलं एक्स वाय रिफ्रॅक्टिंग म्हणजे दोन मीडियमला सेपरेट करणारा प्लेन आहे, ऍक्सिस आहे, आणि मग ही नॉर्मल ड्रॉ केली, बरोबर. आता या प्रॉब्लेम काय दिलंय की लाईन फॉर सेम अँगल ऑफ इन्सिडन्स, म्हणजे फॉर सेम अँगल ऑफ इन्सिडन्स अशी लाईन आली आय, ह्याला मी V1 म्हणतो, बरोबर. आणि दुसऱ्या मीडियममध्ये रिफ्रॅक्ट होते विथ वेलॉसिटी वॉट V2 and angle of refraction R, बरोबर आहे, इज इट राईट. आता मी सांगितलं होतं काय काय विचारलं पाहिजे की स्पीड ऑफ लाईट इज मॅक्सिमम इन विच मीडियम. ओके, जर काय सांगितलं होतं आपण की जर रेअरर मीडियम असेल आणि ज्यावेळी ती डेन्सर मध्ये येते त्यावेळी वेलॉसिटी कमी होते डेन्सर मुळे, आणि वेलॉसिटी ज्यावेळी कमी होते त्यावेळी हा अँगल कमी होतोय, अँगल कमी असतो, म्हणजे as velocity and angle got direct relation आहे, अंडरस्टूड. आणि हा अँगल नॉर्मल बरोबर मेजर करतोय, लक्षात ठेवा. वेलॉसिटी कमी, अँगल कमी, वेलॉसिटी जास्त, अँगल जास्त. हे जर मी अजून वेगळ्या वेळेने N2/N1 लिहिलं तर काय होणार, द साइन I by sin R, स्नेल्स लॉ. देन इट इज अ V1 by V2. ह्याच्यावरून असं कळतंय की वेलॉसिटी अँड अँगल ऑफ रिफ्रॅक्शन डायरेक्ट रिलेशन, बरोबर आहे की नाही. आता यांनी काय विचारलंय, स्पीड इज मॅक्झिमम इन विच मीडियम. मग स्पीड मॅक्झिमम इन विच मीडियम, त्याचा अँगल जास्त, त्या मीडियम मध्ये स्पीड जास्त पाहिजे, ज्याचा अँगल जास्त त्या मीडियम मध्ये स्पीड जास्त पाहिजे. मग अँगल याचा जास्त कुठला आहे, 50. सो 50 हा अँगल सगळ्यात जास्त आहे बघा, इज इट राईट. 50 हा मॅक्झिमम अँगल आहे. मग 50 साठी आर मॅक्झिमम येणार आणि करस्पॉन्डिंग वेलॉसिटी सुद्धा काय येणार, मॅक्झिमम येणार. मग 50 म्हणजे इट इज अ मीडियम विच ए. मग ए मीडियम ची वेलॉसिटी सगळ्यात जास्त आहे, ए मीडियम. मग ए मीडियम म्हणजे ऑप्शन सी. अंडरस्टूड कसं थिंक केलं का आलं, इज इट क्लिअर. ओके, जे मी तुम्ही रॉंग एज्युम केला होता, सगळ्यांनी डी म्हटला, ए म्हटला ऑप्शन ना, हे सगळ्यांना का आलं. वेलॉसिटी कुठल्याच मॅक्झिमम आहे ज्याचा अँगल मॅक्झिमम, रिफ्रॅक्शन. इज इट क्लिअर.